अजित, ते झालं नाहीये नीट. काय झालं? काय बोलायचं? अथर्व, आपण एका गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. मीराने आपल्या घरासाठी खूप काही केलंय. दादासाहेबांप्रमाणे मलाही तिला काहीतरी द्यायचं होतं, तेव्हा तिला काय द्यावं हा विचार करत असताना मला एक गोष्ट आठवली. कुठली गोष्ट? आपण तिला असं काहीतरी गिफ्ट द्यायला हवं ज्याच्यामुळे तिला खूप आनंद होईल. फक्त त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. सांग ना, काय गिफ्ट देत? तिची हरवलेली बहीण. अथर्व, मीराने वेदासाठी खूप काही केलंय. तिचे खूप उपकार आहेत आपल्या सगळ्यांवरती, आणि आपण सगळ्यांनी मिळून तिला जर का हे दिलं तर तिच्या उपकारांचे पान फेडल्यासारखं होईल. म्हणून मला असं वाटतंय की काहीही झालं तरी आपण सगळे मिळून तिच्या हरवलेल्या बहिणीला शोधूया. आय कांट बिलीव्ह इट. आपले विचार एवढे जुळतात. म्हणजे तू आत्ता मला जे सुचवलंयस ना, एक्झॅक्टली तो विचार माझ्या मनात चालू होता. मीरा आपल्या बहिणीला किती मिस करते हे बघितलंय मी. हो, तिच्या चेहऱ्यावरती ते दिसतंच. तिचं खूप प्रेम आहे तिच्यावरती. एक्झॅक्टली. आई, मी तिला सांगितलंही होतं की तिची बहीण शोधायला मी तिची मदत करेन. फक्त तसं काही करू नाही शकलो आहे मी. पण आई, आज तू माझ्या मनातलं बोललीस. तुला काय वाटतं, आपण कसं शोधू शकतो तिला? आई, एक्झॅक्ट प्लॅन काय ते मला माहित नाही, पण तिच्या बहिणीला शोधून काढू हे मात्र नक्की. मीराच्या बहिणीचं आता मध्येच काय? तिचं काय करायचंय? तुला जपणार